हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया पफ स्लीव्हची कटिंग कशी करायची ते। सगळ्यात अगोदर मी इथे बॉर्डर कट करून घेते। हे आपल्याला नंतर स्टिच करून घ्यायची आहे। आता आपल्याला कापडाला फोल्ड करून घ्यायची आहे। बंद बाजू मी माझ्याकडे घेतली आहे। त्याच्यानंतर स्लीव्हची लांबी आहे 5 इंच, त्याच्यात 1 इंच सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायची, म्हणजे ते होईल 6 इंच। 6 इंचावर मार्क करून ही अशी सरळ लाईन ओढून घ्यायची। त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला पफसाठी 3 इंच एक्स्ट्रा ठेवायचे आहे कापड। तुम्हाला 4 इंच ठेवायचे असेल, जास्त पफ पाहिजे नसेल तर तुम्ही 4 इंचापर्यंत ठेवू शकता। त्याच्यानंतर आपल्याला आता बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यासाठी इथे मी 8 इंचावर अजून मार्क करून घेते आणि ह्या लाईनला असं सरळ ओढून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर बाहीची कॅप हाईट घ्यायची 2.25 इंच आणि तिथून 1 इंच आपल्याला सिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। हे आपलं सिलाई मार्जिन राहील बाहीचं। त्याच्यानंतर आपला जो नॉर्मल बाहीचा शेप आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे। असा हा बाहीचाला शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर वरच्या बाजूला पण आपण 3 इंचावर मार्क करून घ्यायचे। हा आपल्याला बाहीचा सेंटर घ्यायचा आहे। हा सेंटरपर्यंत हा शेप असा देऊन घ्यायचा, जसा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। याला असा शेप देऊन घ्यायचा। आता आपण याला कट करून घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे पफ स्लीव्स बनवण्याची आणि याचा पफ सुद्धा खूप छान येतो। आता एक्स्ट्रा जे बी कापड आहे ते आपण कट करून घेऊया। याला आपण कट करून घ्यायचं आहे। आता पुढच्या साईडला जे 3 इंचावर मार्क केले ते याला नॉच देऊन घ्यायचे, म्हणजे इथपर्यंत आपल्याला समजेल प्लेट आपल्याला द्यायची आहे। आता आपली बाहीची कटिंग झालेली आहे। आता याला आपण स्टिच करून घेऊ। सगळ्यात अगोदर खालच्या साईडला प्लेट टाकून घ्यायच्या। अशा छोट्या छोट्या इथे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। जिथपर्यंत मार्क केलेले आहे तिथपर्यंत याला अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या। आता वरच्या बाजूला पण आपल्याला त्या खालच्या अपोजिट वरती प्लेट टाकून घ्यायची आहेत। आता याला पूर्ण याला प्लेट टाकून झालेले आहेत। ही पहा आपला इथे प्लेट्स टाकून झालेले आहेत। आता आपण खालच्या साईडची जी बॉर्डर आहे ती इथे अटॅच करायची आहे। त्याच्यासाठी मी इथे अस्तरचे एक त्याच मापाचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि त्याला मेन कापडावर ठेवून याला स्टिच करून घ्यायचं खालच्या बाजूने। त्याच्यावरती ही दाब सिलाई देऊन घ्यायची। आता या बॉर्डरच्या एका साईडला पण बॉर्डरच्या किनारीला पण एक स्टिच देऊन घ्यायचं, म्हणजे ती व्यवस्थित राहील। आता याचा सेंटर घ्यायचा आणि इथून खालची जी काठ आहे ते आता आपण बाहीला जोडून घ्यायचं। खालच्या बाजूने याला जोडून घ्यायचे आहे। आता ही बाही कंप्लीट झालेली आहे। याला वरून आणखी एकदा आपण दाब टिप मारून घ्यायची। आता ह्याच बाईला मी ब्लाऊजला जोडून घेत आहे। बाही जोडताना नेहमी मध्यावरून सुरुवात करायची, म्हणजेच बाहीचा मध्य हा नेहमी आपल्या शोल्डरवर येतो। ही बाहीची पाठीमागची साईड आहे, याला पण मी जोडून घेते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। ही पहा किती छान बाही आलेली आहे। हा आहे ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर बाहीचा लूक। खूप छान दिसते ही बाही।